नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. आजचा भाग एकदम जबरदस्त दाखवला. आता सायलीला जी काही शंका आहे की तीच आता खरी तन्वी आहे, ती तिने आता अर्जुनला बोलून दाखवली आहे आणि अर्जुनने देखील एक्सेप्ट केलं आहे की हीच खरी तन्वी आहे म्हणून. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायली एकदम आता रडविली होऊन आता देवीच्या मंदिरात आलेली असते आणि ती देवीला विचारत असते की आता मग तूच मला उत्तर दे की मी नक्की कोण आहे, माझी खरी ओळख नक्की काय आहे. प्रतिमा आत्या आणि रविराज काका खरंच माझे आई बाबा आहेत का, मीच खरी तन्वी आहे का म्हणून. आणि जर मीच खरी तन्वी असेल तर मी इतके दिवस अनाथांसारखी अनाथ आश्रमामध्ये वाढत होते आणि माझं कुटुंब माझ्यापासून इतक्या जवळ होतं तरी देखील मला इतके दिवस समजलं देखील नाही. आता खरंच ही सायली खरंच खूप आता अशी भावूक झालेली दाखवली आहे. खूप रडत असते ती आणि देवीला आता तिच्या मनामध्ये जी काही शंका आहे की तीच खरी तन्वी आहे की नाही त्याचं उत्तर ती विचारत असते. तर सायली घरामध्ये सापडत नसल्यामुळे आता अर्जुनला अंदाज आलेला असतो की ती अस्वस्थ आहे म्हटल्यानंतर ती कुठे गेली असणार आहे आणि अर्जुनही आता तिचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो. तर इकडे किल्लेदारांच्या घरी आता सगळेच जण सायलीची काळजी करत बसलेले असतात की ती नक्की कुठे गेलेली असेल. आणि तेवढ्यातच अश्विनला रविराजचा फोन येतो. तर अश्विन रविराजला सांगतो की काका, तुम्ही काही एक काळजी करू नका, आम्ही सगळेजण इथे आहोत आणि दादा गेलाय वहिनीला शोधायला, तुम्ही सावकाश या. तर परत एकदा आता सायलीचा मंदिरामधला सीन दाखवलाय. त्यामध्ये सायली आता जोरजोरामध्ये मंदिरातली घंटा वाजवताना दाखवली आहे आणि एकदम रडवेल्या अवस्थेमध्ये ती आता देवीला साकडं घालत असते. तिच्या मनामध्ये जे काही साठून राहिले ते सगळे प्रश्न आता ती देवीला विचारत असते. ती देवीला विचारते की रविराज काका आणि प्रतिमा आत्या खरंच माझे आई बाबा आहेत का, त्यांना तर इतके दिवस मी माझे सासू सासरे समजत होते, तू माझ्यासोबत हे असं का वागतीयेस, मला माझी ओळख का पटत नाहीये. इतके दिवस मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये राहिले आणि मधुभाऊंनी देखील मला डोळ्यांची उघडझाप करून हेच सांगितलं की मीच खरी तन्वी आहे म्हणून. मधुभाऊंनी तो आवाज ऐकल्यानंतर तो आवाज माझाच आहे हे सांगितलं. मधुभाऊ जर आज नीट असते ना तर मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळाली असती. तर परत एकदा इकडे आता किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे. आता अश्विनला प्रतापचा फोन येतो आणि अश्विन आता प्रतापलाही तेच सांगत असतो की आता दादा वहिनीला शोधायला गेलाय, तुम्ही काही एक काळजी करू नका, ती लवकरच सापडेल, तुम्ही सावकाश या म्हणून. आणि त्यानंतर परत आता सायलीचा सीन दाखवला आहे. सायली जोरजोरात घंटा वाजवत असते आणि देवीला साकडं घालत असते तिला तिची खरी ओळख पटण्यासाठी. तिच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले ते त्यांची उत्तरं शोधायचा ती प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यातच आता सायली खूप हायपर होऊन चक्कर येऊन पडणार, तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि तिला सावरतो. आता अर्जुन आल्यानंतर सायली खरं तर खूप रडत असताना दाखवली आहे आणि ती अर्जुनला सांगते की मला खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, माझ्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले, मला त्यांची उत्तरं शोधायची होती आणि माझ्या मनामध्ये एक शंका आहे आणि मला असंच वाटतंय की ही शंका खरी आहे. त्यावर आता अर्जुन तिला विचारतो की नक्की कसली शंका आहे, तुझ्या मनामध्ये नक्की इतक्या दिवसांपासून काय सुरू आहे. तेव्हा सायली आता त्याला सांगायला सुरुवात करते की मला असं वाटतंय की मीच खरी तन्वी आहे म्हणून. त्यावर अर्जुन तिला बोलतो की हे कसं शक्य आहे. तेव्हा सायली आता त्याला सांगत असते की जेव्हापासनं पूर्णा आजीने मला तन्वी अशी हाक मारली आहे तेव्हापासनं तिच्यासोबत ज्या काही घटना घडत आहेत, तिला ती लहान तन्वी दिसतीये, तन्वीबद्दलच्या लहानपणी घडलेल्या गोष्टी तिला आपसुकच सगळ्या माहीत होत आहेत. ते मंदिरामध्ये गेल्यानंतर देखील आता तिथे देखील एका बाबांनी तिला सांगितलं की तुला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळतील, ती तुलाच शोधावी लागतील म्हणून. हे सगळं काही, शिवाय आता आश्रमामध्ये मधुभाऊंसोबत घालवलेला टाईम, ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये केव्हा आली काय, हे सगळं काही तिला आता आठवत असतं आणि ती अर्जुनला सगळं काही सांगत असते. पण आता अर्जुनही खरं तर कन्फ्यूज असतो की या सगळ्यावरनं हीच तन्वी आहे हे कसं शक्य असेल बरं, हे कसं सायली हे
कितपत खरं बोलतीये. खरं तर तोही आता कन्फ्युजनमध्येच असतो. तर इकडे महिपतचा सीन दाखवला आहे आता. महिपत आता मस्त त्या कुठल्याशा बाबांचा फोटो वगैरे लावून बसलेला असतो. तो आता एकदम भक्ती मार्गावर गेलेला दाखवला आहे. ते त्याच्याकडे 2 माणसं आलेली असतात आणि त्या बाबांकडनं ते 2 माणसं आलेली असतात त्याच्याकडनं. तर ते महिपत बाबा की जय वगैरे करतच त्याच्याकडे आलेले असतात. तर महिपत त्यांना सांगतो की खरं तर मीच येणार होतो बाबांच्या दर्शनाला, पण मला माझ्या काही कामांमुळे जमलं नाही. आता तिथे अन्नछत्र उघडलं आहे म्हटल्यानंतर मलाही असं वाटलं की काहीतरी मदत करावी, फुलनं फुलाची पाकळी द्यावी. आणि आता महिपतच्या 2 माणसांकडे आता भरपूर सारे दागिने आणि पैसे असतात. आता हे सगळे दागिने आणि पैसे महिपत त्या कुठल्याशा बाबांच्या अन्नछत्रासाठी तो देणार असतो. आता हे सगळं काही सचिन दुरून पाहत असतो आणि खरं तर तो हे सगळं काही पाहून आश्चर्यचकितही झालेला असतो. आता महिपत त्या माणसांना सांगतो की हे सगळं काही मी पापाच्या पैशांमधून कमवलं आहे. ही सगळी माझ्या पापाची कमाई आहे आणि आता मला या पैशांना हात देखील लावायचा नाही आहे. त्यांना जर हात जरी लावला ना तरी मला विंचू चावल्यासारखं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं काही दान करतो आहे. आता ते 2 माणसं देखील आता हे सगळे पैसे आणि दागिने घेऊन तिथून निघतात. तर सचिन मात्र विचार करत असतो की हा महिपत काय डोक्यावर पडला आहे की काय? नाही म्हणजे तो त्याची सगळी संपत्ती दान करतोय हे असे कुठल्याशा बाबासाठी. हे असं जर झालं ना तर अवघड होईल. तो स्वतःही कंगाल होईल आणि मलाही कंगालच करेल. तर इकडे परत एकदा सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे. तर आता अर्जुनला देखील सायलीने तीच तन्वी असल्याचं सांगितल्यानंतर लहानपणीच्या तन्वीच्या सगळ्या काही गोष्टी आठवत असतात. ते लॉकेट अर्जुनने तन्वी रडत असताना तिच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं. आता त्यांची मैत्री किती घट्ट होती हे सगळं अर्जुनलाही आठवत असतं. आता सायली देखील अर्जुनला सांगते की लहानपणीच्या तन्वीच्या गोष्टी मला आपोआपच माहीत होतात ते सगळं. आणि मी जेव्हा मधुभाऊंना विचारलं तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितलं. मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून आपल्याशी बोलतात हे आपल्याला माहीत आहे. आणि मी जेव्हा लहानपणीच्या तन्वीचा आवाज त्यांना ऐकवला ना तेव्हा त्यांनी मीच ती तन्वी असल्याचं सांगितलं. तो माझाच आवाज असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला आठवतं आहे का आपण जेव्हा कुलदैवताच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा आईंनी किंवा प्रतिमा आत्यांनी मला त्या मंदिराबद्दल आधी काहीही सांगितलं नव्हतं, पण तरी देखील तिथे गेल्यानंतर त्या मंदिराबद्दल सगळ्या काही गोष्टी मला आपोआपच आठवत होत्या. आता अर्जुनला देखील आठवतं की त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सायलीला सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा सायली सांगत होती. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी सायलीला कोणी देखील सांगितलेल्या नव्हत्या. तिला त्या गोष्टी आपोआपच आठवत होत्या. त्यावर आता अर्जुन बोलतो, अगं पण तन्वीचा आणि त्या मंदिराचा काय संबंध बरं? त्यावर सायली त्याला सांगते की आपण त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मला प्रतिमा आत्यांचा फोन आला होता आणि प्रतिमा आत्यांनीच मला सांगितलं की तन्वी लहान असताना ते तिघेही त्या मंदिरामध्ये जायचे. तन्वीच्या अगदी आवडीचं मंदिर होतं ते. तन्वीसाठी तो एक पिकनिक पॉईंटच असायचा वगैरे प्रतिमाने तिला सांगितलेलं ती आता अर्जुनला सांगत असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनचा देखील विश्वास बसतो की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि अर्जुन देखील एकदम आनंदी झालेला, अगदी एक्सायटेड झालेला दाखवला आहे. आणि आता अर्जुन बोलतो की आपण ही गोष्ट आत्ताच सगळ्यांना सांगूयात. नाही, मला माझ्या लहानपणीची माझी जवळची मैत्रीण परत मिळाली आहे. तुला आठवतं का अगं ती प्रिया जेव्हा खोटी तन्वी बनवून आपल्या घरी आली ना तेव्हा सगळेजण माझं जबरदस्ती लग्न तिच्याशी लावून द्यायला निघाले होते. का? कारण पूर्णा आजीने लहानपणीच तन्वीचं लग्न अर्जुनसोबत होणार हे असं सांगितलं होतं. पण तेव्हा देखील माझं तिच्याशी लग्न न होता तुझ्याशी लग्न झालं. म्हणजे अगं हा किती मोठा योगायोग आहे. म्हणजे तूच खरी तन्वी आहेस तर. आणि आता सायली आणि अर्जुन आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. अर्जुन देखील खरंच खूप खुश असतो की त्याला त्याची लहानपणीची खूप जवळची मैत्रीण परत मिळाली आहे. तर इकडे सायली अजूनही परत आलेली नाही आहे आणि अजून अर्जुनचाही काही फोन आलेला नाही आहे, म्हणून घरी सगळेच जण काळजीत असतात. तर सुमन सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन येते आणि ती अश्विनला बोलते की अश्विन, आता मला देखील खरंच खूप काळजी वाटते आहे. अरे सायली अशी न सांगता घरातून निघून जाणारी मुलगी नाही आहे रे. आपण अर्जुनला एकदा विचारूयात का? तर कल्पना देखील खरंच खूप काळजीमध्ये असते.
आणि तेवढ्यातच प्रतिमाला आता कुसुमचा फोन येतो. तर कुसुम प्रतिमाला विचारत असते की प्रतिमाताई, अहो अर्जुन सरांचा मला फोन आला होता आणि ते सायलीबद्दल विचारत होते की सायली इथे आली आहे का म्हणून. काय झालं, सायली सापडत नाही आहे का, कुठे गेली आहे ती, तुम्हाला माहीत नाही आहे का. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा ही थोडीशी विचारात पडते आणि ती कुसुमला बोलते की इथे काय झालं आहे ना, सांगते मी सगळं. आणि झालेला सगळा प्रसंग ती आता कुसुमला सांगते. तर परत एकदा इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे. आता सायलीच खरी तन्वी आहे हे कळाल्यानंतर अर्जुन मात्र खूप खुश झालेला दाखवला आहे. आणि आता तो लहानपणीच्या एक एक आठवणी सायलीला सांगत असतो. तो सायलीला सांगत असतो की तुला आठवतं का, अगं लहानपणी सिनियरने तुझ्यासाठी एक फ्रॉक आणला होता आणि तो फ्रॉक तू अर्जुनलाच पहिल्यांदा दाखवायचा म्हणून हट्ट करून बसली होतीस आणि सिनियरला कोर्टामध्ये न जाता आमच्या घरी यावं लागलं होतं तुला घेऊन तो फ्रॉक दाखवण्यासाठी. हे सगळं आठवतं आहे का तुला. पण खरं तर सायलीला यातली कुठलीही गोष्ट आठवत नसते. त्यावर सायली अर्जुनला बोलते की अहो मला यातली कुठलीही गोष्ट आठवतच नाही आहे. असं कसं होईल बरं, जर मी खरंच खरी तन्वी असेल तर मला या सगळ्या काही गोष्टी आठवायला हव्यात ना. त्यावर अर्जुन बोलतो की काही हरकत नाही, अगं तुला ह्या गोष्टीच नाही आठवल्या तरी काय फरक पडतो बरं आपण ही गोष्ट लवकरात लवकर घरच्यांना सांगायला हवी आहे की तूच खरी तन्वी आहेस म्हणून. चल आपण लगेच त्यांना ही गोष्ट सांगूयात. त्यावर सायली आता अर्जुनला थांबवते आणि बोलते की नाही, आपण एवढ्यात ही गोष्ट घरच्यांना सांगू शकत नाही आहे. त्यावर अर्जुनही आता विचारात पडतो की हिला लगेच ही गोष्ट घरच्यांना का नाही सांगायची. त्यावर सायली आता अर्जुनला सांगते की मीच खरी तन्वी आहे ही गोष्ट अजून आपल्यालाही कन्फर्म माहीत नाही आहे. तुम्ही सांगितलेल्या लहानपणीच्या गोष्टी मला काहीच आठवत नाही आहेत. आणि प्रतिमा आत्या, रविराज काका किंवा सगळेच किल्लेदार आणि सुभेदार तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहेत हे आपल्याला माहीत नाही का. आणि प्रियाने जो काही धक्का दिला यांना ते तो अजूनही पचवू शकले नाही आहेत. आणि त्यातच जर आपण त्यांना सांगितलं की मीच खरी तन्वी आहे आणि उद्या जर ही गोष्ट खोटी निघाली तर अहो त्यांना किती मनस्ताप होतील, परत ते किती दुखावले जातील हे कळतं आहे का तुम्हाला. आणि तुम्हीच म्हणता ना की पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट सत्य मानायची नाही म्हणून. तुम्ही तर सगळ्या गोष्टींसाठी पुरावे तपासता ना, मग आपल्याकडे तरी या गोष्टीचा काय पुरावा आहे बरं. फक्त मधुभाऊंनी सांगितलं या एका गोष्टीवर आपण मीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांसमोर तर नाही आणू शकत ना. आपल्याला यासाठी पुरावे जमा करावे लागतील. त्यावर अर्जुन सायलीला बोलतो की हो, पण तूच तन्वी आहेस या गोष्टीचा मला कुठलाही पुरावा नको आहे. आता आपण लवकरात लवकर ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचवायला हवी आहे. पण खरं तर त्याला सायलीचं म्हणणं देखील पटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की या प्रियाने आता सचिनला फोन केला आहे आणि सचिन तिला सांगत असतो की तू प्रेग्नंट असल्याची बातमी मी आता सगळ्यात आधी अस्मिताला सांगणार आहे. नाही, तिच्या भावाच्या बाबतीतली एवढी मोठी गोष्ट ऐकल्यानंतर ती तिच्या पोटामध्ये राहणारच नाही. ती आता घरामध्ये सगळ्यांना ही गोष्ट सांगून जाईल आणि आपलं काम मात्र आपोआपच होईल. तर सायली आणि अर्जुन आता DNA टेस्टचा विचार करतायत. अर्जुन तिला बोलतो की तूच जर खरी तन्वी असेल ना तर आपलं काम मात्र इथेच झालं आहे. तुला आठवतं का, प्रियाने खऱ्या तन्वीचा सॅम्पल लॅबमध्ये आपण DNA टेस्ट करणार होतो तेव्हा जमा केला होता. आपण तो सॅम्पल आणि तुझा सॅम्पल मॅच करून पाहूयात. ते दोन्ही सॅम्पल जर 100% मॅच झाले ना तर याचा अर्थ असाच आहे की तूच खरी तन्वी आहेस म्हणून. त्यावर सायली देखील बोलते की हो, आणि मग मी प्रतिमा आणि रविराज काकांना देखील सांगेल की मीच त्यांची तन्वी आहे म्हणून. आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच तिथे प्रतिमा येते आणि दोघांचंही बोलणं ऐकते. तर सायलीच खरी तन्वी आहे याचे पुरावे आता ते दोघे जमा करू शकतील का आणि हे सत्य सर्वांसमोर येईल का, सगळेजण सायलीला तन्वी म्हणून एक्सेप्ट करतील की नाही, यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.